मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, एखाद्या ठिकाणी रोजगार मेळावा असेल मित्रांनो, तर तिथे जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीमध्ये या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल मित्रांनो. महास्वयम या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर शेवटी एक सर्टिफिकेट जनरेट होणार आहे मित्रांनो. ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही रोजगार मेळाव्यामध्ये जाऊ शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, किंवा बेरोजगार असेल तर या ठिकाणी कंपल्सरी नोंदणी करून ठेवायचे मित्रांनो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेव्हा वॅकन्सी निघते मित्रांनो, तर आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी नोंदणी असेल तर आपल्या जीमेलवरती वेळोवेळी नोकरीची अपडेट दिली जाते मित्रांनो. मित्रांनो, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, खाली सबस्क्राईब बटन दिले ब्लॅक पट्टीमध्ये, ते बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करू. सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, रजिस्ट्रेशन करायचं आहे. या रजिस्ट्रेशन बटनावरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला हे बघा मित्रांनो, जसं आधारवरती आपलं नाव आडनाव जसं दिलंय तसंच फिलअप करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, तुमचं फादर नेम आणि आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड हे येस करून द्यायचं मित्रांनो. नंतर तुम्ही या ठिकाणी जन्मतारीख मंथ इयर्स, नंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे. नंतर तुमचा आधार नंबर फिलअप करायचा आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी जसं कॅप्चा दिलाय तसंच कॅप्चा इथे फिलअप करायचं आणि नेक्स्ट करून द्यायचं आहे. OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवरती, OTP व्हेरीफाय करायचं आणि तुमचं युजर ID आणि पासपोर्ट जनरेट होऊन जाणार मित्रांनो. हे कंप्लीट झाल्यानंतर तुमचं युजर ID आणि पासपोर्ट इथे फिलअप करायचे. पासपोर्ट फिलअप करायचं आणि डायरेक्ट लॉग इन करून द्यायचं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मी ऑलरेडी ॲप्लिकेशन फिलअप केलंय म्हणून तसं दाखवते मित्रांनो. अशी तुम्हाला प्रोफाईल दिसेल. आता काय करायचंय मित्रांनो, तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे. आता ॲप्लिकेशन कसं फिलअप करणार आहे, सुरुवातीमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायचे तुम्हाला. बघा, आधार नंबर, मदर नेम, हे सर्व डिटेल फिलअप करायचे मित्रांनो. जेंडर, स्टेट, तालुका, पिनकोड, रिलीजन, सबकास्ट, पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित द्यायचे मित्रांनो. नंतर कॅटेगरी नॅशनल, सिटीजन, नंतर जन्मतारीख, हे सर्व फिलअप केल्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप काय असेल मित्रांनो, एज्युकेशन डिटेल. आता एज्युकेशन डिटेल, तुमचं एज्युकेशन काय झालं, अकॅडमिक डिटेल द्यायचे. तुमचं SSC कंप्लीट, पर्सेंटेज, कोणत्या वर्षी पासआउट झाले, पर्सेंटेज किती आहे, नंतर HSC 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, सेम टू सेम तसंच फिलअप करायचं मित्रांनो. नंतर हे सर्व फिलअप झाल्यानंतर तुमच्याकडे स्किल वोकेशनल कोर्स डिटेल आहे का तुमच्याकडे, असेल तर फिलअप करायचं, नसेल तर कोलॅप करून द्यायचं मित्रांनो. क्वालिफाईड टेस्ट डिटेल द्यायचे. नंतर तुम्ही क्वालिफाईड टेस्ट डिटेल फिलअप करायचं नसेल तर हे तुम्ही कोलॅप करायचे मित्रांनो. एक्स्ट्रा सर्क्युलर मध्ये तुम्हाला स्किल, आता ॲसिड प्लांट ऑपरेटर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, स्टेट गव्हर्नमेंट, ऑडिट क्लर्क, बँक क्लर्क, तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन पात्र करायचे मित्रांनो. कोणकोणत्या पदासाठी तुम्ही पात्र आहात ते पद तुम्ही इथे या ठिकाणी सिलेक्ट करायचे. स्किल सिलेक्ट करायचं. मी एवढं सिलेक्ट केलं मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहे ते सर्व सिलेक्ट करून टाकायचे मित्रांनो. नंतर वर्क एक्सपिरियन्स असेल, तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केलंय का, 3 वर्ष 4 वर्ष जे काम केलं असेल तुमचं एक्सपिरियन्स इथे तुम्ही फिलअप करायचं आहे. नंतर ऑदर डिटेल द्यायचं. ऑदर डिटेल तुमच्याकडे लँग्वेज, तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश बोलता का, वाचता येते का, लिहिता येते का, हे तुम्हाला टिक करायचं मित्रांनो. हे टिक केल्यानंतर आर यू टेक्सटाईल मेल वर्कर ऑर डिपेंडेंट असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. डू यू बिलॉंग टू बिलो पॉवर्टी लाईन, तुम्ही BPL कार्डमध्ये मोडत असाल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. प्रोजेक्ट इफेक्टेड आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. अर्थक्वेक इफेक्टेड, आर यू डोमासाइल इन महाराष्ट्र, येस. फिजिकल ॲट्रिब्यूट्स, पर्सनल डिझिबिलिटी आहे का, तुम्ही अपंग आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. बॅकग्राऊंड कॅटेगरी पार्ट टाइम एम्प्लॉई, नो. एक्स सर्व्हिसमॅन, नो. इज स्पोर्ट पर्सन, नो. हे सर्व फिलअप केल्यानंतर मित्रांनो बघा,
बघा मित्रांनो, मी ऑलरेडी हे फॉर्म फिलअप केलं होतं, त्याच्यामुळे असं दाखवते मित्रांनो. आता हे बघा, रिकमेंडेड जॉब्स. आता तुम्ही इथे जॉब पण शोधू शकता मित्रांनो, इथे टिक करून. कोणत्या पदासाठी तुम्ही लिपिकचं किंवा टीचरचं तुम्हाला जे पटत असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता मित्रांनो. जॉब सर्च बघा मित्रांनो, इथं जॉब सर्च या बटनावरती टॅप केल्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी तुम्ही जॉब सर्च पण करू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कलर कसं नाव लिहिलं तरी हे बघा भरपूर येतं. कलर कॉस्ट काउंटिंग, कलर जर्नल्स. आता तुम्ही इथे चेक करू शकता क्लिक करून की जाहिरात आहे की नाही. जाहिरात असेल तर तुम्ही इझी तुम्हाला दिसेल की जॉब अप्लाय स्टेटस. आता तुम्ही जे अप्लाय केलं असेल, हे बघा मी अप्लाय केलंय मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट तिथे अप्लाय करून टाकायचं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला असं कोणकोणत्या पदासाठी पात्र आहे तुम्ही तुमच्या मेलद्वारे तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल मित्रांनो. इम्प्लॉई रिस्पॉन्स आहे. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमच्याकडे तुम्हाला फायनल तुमचं ॲप्लिकेशन फायनल सबमिट केल्यानंतर तुमच्याकडे एक जनरेट रिसिप्ट होईल मित्रांनो. ते सर्टिफिकेट असतं मित्रांनो. कुठल्याही रोजगार मेळाव्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला ते स्लिप घेऊन जावं लागेल मित्रांनो, किंवा तुम्हाला मेलद्वारे अपडेट दिली असेल नोकरीची, तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिलअप करून त्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला ते जनरेट रिसिप्ट घेऊन जावं लागेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे जनरेट रिसिप्ट दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी टॅप करायचं. हे बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कमिशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट टू द इंटर्नशिप जॉब स्कीमवर रजिस्ट्रेशन स्लिप. आता मित्रांनो बघा, इथे या ठिकाणी दिलं कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय आणि तुमचं जन्मतारीख पण दिली मित्रांनो, आणि व्हॅलिड कोणत्या तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट आहे ते पण दिले. बघा 5/6/2025 पर्यंत हे व्हॅलिड आहे मित्रांनो. मी ॲप्लिकेशन फिलअप केलंय, त्याचं हे व्हॅलिड डेट दाखवते मित्रांनो. 5/6/2025 पर्यंत हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, नंतर हे या व्हॅलिड एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही रिन्यू करू शकता मित्रांनो. एकदा जे आपण या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करू शकतो मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर हे क्लोज करून द्यायचं मित्रांनो. आपलं सर्टिफिकेट डाउनलोड झालंय मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.